नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी विजय भालके. संगमनेर तालुक्यामधील शिंदोडी या गावामध्ये आपले डाळिंब उत्पादक शेतकरी आहेत. त्यांच्या प्लॉटवर आपण आलेलो आहे. त्यांचा आज कटिंगचा दुसरा तोडा आहे. तर ते आपण 2 वर्षापासून त्यांच्यासोबत काम करतोय. त्यांना 2 वर्षामध्ये काय काय चांगले अनुभव आलेत. त्यांचा आधी पण 10-12 वर्ष त्यांचा डाळिंबाचा प्लॉट होता. पण आता नवीन काम करताना आणि नवीन डाळिंब शेती करताना नवीन काय काय गोष्टी आलेल्या आहेत, त्याचा त्यांना काय काय चांगला फायदा वाटला आपण त्यांना विचारू. नमस्कार. नमस्कार. तुमचं पूर्ण नाव सांगा. माझं नाव नितीन ज्ञानदेव पाटोळे. मी माझे बंधू सचिन ज्ञानदेव पाटोळे आणि राहणार वरवंडी, पण आहेत सेपरेट सिंधुलीमध्ये आणि सिंधुलीमध्ये राहिले आता. बरोबर. शिंदोडीमध्ये हा प्लॉट आहे तुमचा आणि मग मूळचे तुम्ही वरवंडीचे. वरवंडीची आता डाळिंब शेती तुम्ही किती वर्षापासून करता? आम्ही डाळिंब शेती आता तशी 12-13 वर्ष झाली. वर एक प्लॉट होता 10 वर्ष, तो काढून टाकला. बरं. पहिल्या प्लॉट करताना तुम्हाला काय काय अडचणी येत होत्या? पहिल्या प्लॉटला सेटिंगला सेटिंगला जास्त प्रॉब्लेम. सेटिंग जर झाला तर नंतर माल मार्केट पर्यंत जाऊस व्यवस्थित राहत नव्हता. त्याला लई त्रास भरपूर खर्च केला आमचं. पण एक आवड निर्माण झाली म्हणून दुसरा भाग बसवायचा प्लॅन केला. आता म्हणजे व्यवस्थित नियोजन करता येत नव्हतं, काय करायला पाहिजे, कोणत्या वेळेत काय काम करायला पाहिजे, या सगळ्या गोष्टींची माहिती नव्हती आम्हाला. हा आणि काय त्यामुळे होतं, अनेक लोक यायचे प्रत्येकाचं वेगवेगळं मत ऐकून असं कोणतं डिसिजन घ्यावं हे पण समजत नाही. जो भागातील तो काहीतरी नवीनच सांगून सांगून जाणार, जाणार. त्या पद्धतीने आणि काम त्याच्या करून बघणार. मग काय होतं, 4 जणांनी सांगितलं का 4 प्रकारचे काम करून शेतकऱ्याचा खर्च पण वाढतो. हो. त्याच्यामुळे तुमचं तसं झालं, खर्च वाढला आणि अडचणी माल वाढल्या. पण चांगला निघत नव्हता. आता हा बाग लावून आता तुम्हाला किती वर्ष झाली? हा बाग लावून 3 वर्ष झाली. हा तुमचा आता दुसरा बाग आहे, हो, दुसरा बहार दुसऱ्यांदा धरलेला आहे. बहार आहे. बरोबर. तर याची पानगळ तुम्ही कधी केली होती पहिल्यांदा? पहिल्यांदा आम्ही याची पानगळ ऑगस्ट महिन्यात केली. ऑगस्ट, सप्टेंबर ऑगस्टला. सप्टेंबर, ऑक्टोबरला. ऑक्टोबर, हा सॉरी, ओके, ओके. ऑक्टोबरला. त्याच्या ती पानगळ केली, पण तिचं असंच पहिल्या बागासारखं झालं. सेटिंग होत नव्हता. सेटिंग झाला नाही. नंतर तुमची भेट झाली. धुळगण हरिभाऊ धुळगण आमचे मित्र आहेत, त्यांनी आणि माऊली कृषी सेवाचे जे सिद्धेश दादा, त्यांनी तुमची ओळख घालून दिली. बरोबर. आणि त्याच्यानंतर आपण पुन्हा नवीन सुरुवात केली. बरोबर. म्हणजे ज्यावेळेस मी आलो होतो तर त्यावेळेस तुमचा बहार म्हणजे फुलं गळून गेले होते हो. आणि तुमचं त्यावेळेस आपण पाहिलं होतं का छाटणीची पण थोडीशी चूक झाली होती. मग ह्या छोट्या छोट्या गोष्टी असतात का बहार पूर्ण यशस्वी करण्यासाठी. प्रत्येक कामाला महत्व आहे. तुमची छाटणी कशी झाली, म्हणजे हे हे तर काही ठिकाणी तर असं म्हणलं जातं का छाटणी हे डाळिंबामधलं यशाचं पहिलं गणित आहे. ते जर व्यवस्थित झालं तर बाकीच्या गोष्टी सोप्या जातात. पाण्याचं नियोजन नव्हतं आम्हाला. हा, बरोबर. मग तो बाग आपण परत दुसरा बाग कधी धरला होता? तो बाग आपला पहिला फेल झाला, त्यानंतर आपली भेट झाली, त्यानंतर आपण मार्चच्या दरम्यान परत 15 मार्च 15. 15 मार्च पानगळ होती. बरोबर 15 मार्च म्हणजे 15 मार्चला आपण दुसऱ्यांदा परत बहार धरला, पहिला फेल झाल्यानंतर. तर तो त्यावेळेस पण आपल्याला पाण्याची थोडीशी कमतरता होती. तर मग तुम्हाला पहिल्या वर्षी बहार धरल्यानंतर काय अनुभव आला, म्हणजे एकंदरीत पहिलं इथून मागं तुम्ही बाग करत होते, तर सेटिंग म्हणा किंवा बाग जो हार्वेस्टिंग पर्यंत तुम्हाला एकंदरीत कामामध्ये काय बदल वाटले? पहिला बहार धरला त्यावेळेस आम्हाला म्हणजे असा अनुभव आला का, जे बहार धरला पहिली पानगळ फेल गेल्यामुळं दुसऱ्यांदा परत पानगळ करावं लागली. ते 2 महिन्यातच नियोजन घेतलं. आणि जी 2 महिने लेट झाल्यामुळं ते टेम्परेचर मध्ये गेला पूर्ण सेटिंगसाठी. फुल भरपूर निघलं, फुलं स्ट्रोक भरपूर होता, पण पाणी कमी पडल्यामुळे कैला स्ट्रोक कमी भेटला. कैला स्ट्रोक कमी भेटल्यामुळे परत नियोजन सगळं खताचं माल भरपूर सुंदर निघला, पण साईज थोडीशी कमी झाली. का तिला स्ट्रोक कमी भेटल्यामुळे पाण्याच्या अभावामुळे थोडस साईजला हा प्रॉब्लेम झाला. हा आणि मग पहिल्या वर्षामध्ये तुम्हाला म्हणजे पहिल्या कामामध्ये आणि नवीन कामामध्ये काय बदल वाटला? म्हणजे पहिलं जनरल तुम्हाला काय व्हायचं का, तुम्ही दुसऱ्याकडून 4 जणांना विचारावं लागायचं, पण मग आपण सोबत काम करायला लागल्यामुळे तुम्हाला काय काय होतं, एकाच ठिकाणी ज्यावेळेस आपण माहिती विचारतो तर माणसाला बाकीच्या गोष्टींची जास्त गडबड नाही होत. जास्त त्यामध्ये तुम्हाला काय वाटलं? म्हणजे कसं झालं, पहिलं कसं यांनी हे करायचं, स्लरी सोड, लय हे करायचो, स्लरी हा फवार मार, ते फवार मार, तरी फुलगळ व्हायची. यांच्या पण आता यांच्या मार्गदर्शनानुसार असं नियोजन झालं व्यवस्थित करता आलं. का नियोजन व्यवस्थित करता आलं. जे खताचं शेड्यूल, स्प्रेचं शेड्यूल हे व्यवस्थित बसलं.
त्याच्यामुळे कोणची मार्गदर्शन कोणचे काही सांगितलं ते मार्गदर्शनाची गरज ऐकायची आली गरज नाही नाही आली. कोणाच्या. आणि काहीच सगळं नियोजन मध्ये झाले, सेटिंग वगैरे सगळं व्यवस्थित झालं. फळाला कलर चकाकी, झाडांची कॉनफी, स्ट्रेस मध्ये पण झाडे कधी गेले नाही. म्हणजे मागच्या वर्षी तसं लोड खूप होता, फळांची लोड संख्या भरपूर होती, पण काही झाडं काही- स्ट्रेस मध्ये गेले नव्हते. हा, झाडे म्हणजे नाहीतर अनावश्यक लोड झाला, झाडांची पानं पिवळी पडतात, करपतात. हा, तसं एवढं लोड तसं असं सुद्धा जाणवलं नाही. जाणवलं नाही. मग आपण काय केलं, बाग उतरल्यानंतर पुढच्या वर्षाचं नियोजन पूर्ण केलं. पूर्ण गेलं. म्हणजे ह्या वर्षी काय झालं, आपल्याला पूर्ण 12 महिने भेटले काम करण्यासाठी. हा हा मागच्या वर्षी काय झालं, फक्त म्हणजे बाग धरल्यापासून ते बाग उतरेपर्यंतच नियोजन करता आलं. म्हणजे त्याच्या आधी जे करायला पाहिजे झाडांच्या बळकटीसाठी किंवा काडी बनवणं असेल किंवा झाड स्टोरेज, त्यासाठी आपल्याला वेळ नव्हता मिळाला. तर मग ह्या वर्षी पूर्ण जे आपण पूर्ण 12 महिने आपण काम केलं, त्याच्यामध्ये तुम्हाला काय बदल वाटला? जर आपण मागच्या वर्षी जर पूर्ण 12 महिने घेतले असते, मागच्या वर्षाच्या उत्पादनात तुम्हाला किती फरक वाटला असता? या वर्षाच्या उत्पादनामुळे तुम्हाला काय वाटतं? यांचं नियोजन असं तसं अगोदरच असतं ना, मागचा बाहेर धराच्या अगोदर असलं तर ह्या उत्पन्नामध्ये त्यांच्या नक्कीच वाढ झाली अशी, साईजला चकाकीला सगळ्याच फरक पडला असता आणि नक्कीच आवरेज वाढला असता. आता मागच्या वर्षापेक्षा म्हणजे ह्या वर्षापेक्षा मागच्या वर्षी पण अजून आवरेज वाढला असतं आणि अजून फायदा झाला असता. या वर्षी तुम्ही दाणेदार रासायनिक खतं टाकलेली आहे. नाही, ह्या वर्षी दाणेदार रासायनिक खतं नाही टाकली आणि त्यांनी वेळ वगैरे काही सोडलं नाही, पुढं काही स्लरी वगैरे काहीच केलं नाही. शेण स्लरी एकही केलेली नाही आपण. एकही नाही केलं. शेण गोमूत्राची एकही स्लरी आपण केलेली नाहीये, बरोबर. दाणेदार बेसल डोस मध्ये दाणेदार रासायनिक खत टाकलेलं काहीच नाहीये. नाही. कोणतंच नाही टाकलं. सगळं सेंद्रिय पद्धतीने. हा, सेंद्रिय पद्धतीचा वापर केलाय आणि अन्नद्रव्य व्यवस्थापनासाठी पाण्यात 100% विरघळणारी विद्रव्य खतं यांचा आपण जसं गरज लागल तसा आपण तसंच त्यांना वापर वापर केला, केलेला आहे. अति वापर नाही केला. जसा गरज पाहिजे तसंच केला. जशी स्टेज असेल त्यानुसार ज्या खताची ज्या न्यूट्रिएंटची गरज आहे त्या पद्धतीने त्यावेळेस तो न्यूट्रिएंट दिला. त्याच्यामुळे काय झालं का अनावश्यक न्यूट्रिएंट द्यावे नाही लागले देता, आणि त्याचा जो विपरीत परिणाम होतो अनावश्यक न्यूट्रिएंट झाल्यामुळे काय होतं, ज्यावेळेस समजा एखादा न्यूट्रिएंट जास्त जातो तर तो बाकीच्या पण अन्नद्रव्यांना त्याचं उपलब्धतेवर परिणाम होत असतो. त्यामुळं प्रत्येक वेळेस सुटसुटीत अन्नद्रव्य व्यवस्थापन करण्यासाठी पाण्यातून विरघळणारी जी खतं आहेत ती जर वापरली तर आपल्याला अनावश्यक खतं टाकावी नाही लागत. तर या वर्षी तुम्हाला उत्पादनामध्ये किती फरक वाटतोय? ह्या वर्षी मागच्या वर्षी उत्पन्नापेक्षा डबल दुप्पट फरक वाटला. दुप्पट फरक जाणवला. डबल डबल फरक फरक जाणवला डबल आणि फरक. क्वालिटीचं पण डबल फरक जाणवला. बरं, आता एवढं- या वर्षी किती मोठी साईज, किती म्हणजे किती ग्रॅमचं मोठं फळ आहे तुमच्याकडे? 500 550 600 ग्रॅम पर्यंत 700 ग्रॅम पर्यंत पण फळ येत 700 ग्रॅम पर्यंत आहे. आणि झाडाला एका झाडाला किती माल निघतोय? एका झाडाला 30 किलोच्या पुढे माल निघतो. म्हणजे पण सरासरी सरासरी झाड. निघतो. दुसऱ्या वर्षाला बाग आहे ना. हम्म. काही झाडं लहान आहे हम्म. आणि तिकडून मुरमाटी जागा जास्त असल्यामुळे खडकाचा असल्यामुळे तिकडून झाडं लहान राहिलेली. म्हणजे काही झाडाला 10 किलो पण आहे, काही झाडाला 40 किलो 50 किलो पर्यंत पण माल निघालेला आहे. आपण आता काही झाडाला आपण आता स्वतः तोडून पण पाहिलेलं आहे. तर ह्या वर्षी उत्पादन घेऊन तुम्हाला कसं वाटतं? मागचे 10 वर्ष डाळिंब आणि ह्या वर्षीच्या डाळिंबामध्ये काय फरक पडतो? मागच्या 10 वर्ष जाळीमध्ये आता म्हणजे जवळजवळ जमीन आसमानाचा फरक दिसतो आता. म्हणजे मागं कसं तेवढं उत्पन्न नव्हतं, एवढं अजूनही त्यात एक आवड निर्माण झाली. करायचं कष्ट जे लोक सांगतील ते करत राहायचं. पण ह्यावेळेस यांच्या एक सल्ल्याने एक नियोजनाने केलं तर कमी कष्टात आणि याच्यात चांगलं उत्पन्न भेटलं. म्हणजे डाळिंबामध्ये काम करताना कोणती तरी एक दिशा पाहिजे. जर तुम्ही 4 दिशेने जर तो बाग आणण्याचा प्रयत्न केला तर तुमचा खर्च वाढणार आहे आणि मालही पाहिजे तसा येत नाही. परंतु एकाच मार्गाने जर चाललं कोणत्याही एका सल्ल्याने तर प्रॉपर काम होतं आणि विनाकारण होणारा जो खर्च आहे तो टाळला जातो. तुम्हाला काय वाटतं, विनाकारण तुमचा किती खर्च वाचला असेल? आमचा खर्च विनाकारण विनाकारण खर्चच झालेला नाही आमचा ह्या वर्षी. तसं दर तिकडे होता ना वरच्या भागात विनाकारण खर्च भरपूर व्हायचा, तरी सेटिंग नव्हती. आणि पहिल्यांदाच जेवढं उत्पन्न भेटलं आम्हाला 12-13 वर्षात जेवढे आतापर्यंत डाळिंब केलं पहिल्यांदाच एवढं उत्पन्न भेटलं. अजूनपर्यंत एवढं भेटलंच नाही कधी. आणि या वर्षी तुम्हाला पाऊस कधीपासून चालू झालाय? आणि ह्या वर्षी तर मे महिन्यापासूनच पाऊस आहे. म्हणजे 14-15 तारखेपासून या वर्षी पाऊस चालू झालाय. आज दिनांक आहे किती? 27 जून आहे आज. कंप्लीट जवळजवळ आता 2-3 दिवस झाले फक्त पाऊस नाही तर कंप्लीट जवळ 1.5 महिना कंटिन्यू पाऊस होता. ह्या परिस्थितीमध्ये पण मागच्या 10 वर्षामध्ये तर एवढी पावसाची परिस्थिती पण नव्हती, पण या वर्षी त्यांना एवढ्या पावसामध्ये पण त्यांना माल पिकवता आला. याचं एकच कारण आहे का एका जागेवरती एकाच माणसाकडून नियोजन जर घेतलं तर प्रॉपर काम करता येतं, माणसाची धावपळ होत नाही. कोणत्याही गोष्टी थोडी खालीवर जरी झाली म्हणजे कमी जास्त जरी झाली तर त्या सुधारून घ्यायच्या सगळ्या गोष्टी असतात. परंतु जर 4 जणांना विचारायला गेले तर मग तुमचं अडचणी वाढणार, तुम्ही त्या अडचणीतून मार्ग पण काढू शकत नाही. तुम्हाला यावर्षी माल पिकून कसं वाटते?
माल पिकून भरपूर आनंद वाटतो. खूप आनंद. समाधान. आजी तुम्हाला काय वाटतं? खूप समाधानी वाटतं. खूप समाधान म्हणजे कसं इथून मागं काय आहे असं माल इथून माग असा मालच निघला असा नाही. म्हणजे मालच नाही एवढं निघला एवढं असा. उत्पन्न भेटलं असं वाटत पण नव्हतं. उत्पन्न पण भरपूर भेटलं आणि भाव पण चांगला भेटला. बरोबर म्हणजे या वर्षी काय झालं का एक तुम्हाला काम करण्याची एक दिशा मिळाली हा. आणि एकाच पद्धतीने तुम्ही काम करत राहिले. कोणतं काम कधी करायचं याला तुम्हाला थोडस दिशा मिळाल्यामुळे तुमची लई गडबड झाली नाही गडबड नाही. आणि शांततेमध्ये तुम्ही केलं. आता त्यांचे कष्ट पण खूप आहे. आता 900 झाड आहेत त्यांची, तर 900 झाडांमध्ये त्यांच्याजवळ 700-800 लिटर पाणी होतं फवारणीला. ते एवढं पाणी फवारणी करणं पण थोडंसं कष्टाचंच काम आहे. त्यांनी पण खूप कष्ट घेतलेले आहेत. त्या कष्टामुळे त्यांना त्याच कष्टाचं एखाद्या कोणत्याही शेतकऱ्याला जर त्याचं फळ मिळालं चांगलं तर शेतकरी आनंदी राहतो. तुम्हाला कसं वाटतं यावर्षी माल पिकून इथून मागच्या 10 वर्षाचं समाधान आल्यासारखं वाटतं का? इथून माग 10 वर्षी जो वरचा वावरातला बाग होता ना, त्यांनी नुसतं कर्ज करीत राहिला. ते ह्या वर्षी फिटल्यासारखं वाटलं. म्हणजे मग 10 वर्षाचे तुम्हाला कसं निघल्यासारखे वाटते? हा. बरोबर. चालन असेच शेतकऱ्यांचा सगळ्यांचा चांगला माल येऊ, सगळ्यांचे चांगले पैसे येऊ अशीच अपेक्षा आहे. सर्व शेतकऱ्यांनी यासाठी योग्य दिशेने काम करणं गरजेचं आहे. धन्यवाद. सगळ्यांचा आजीसोबत एक फोटो घ्या.